महाराष्ट्राला विविध सणांची परंपरा लाभलेली आहे। गणपती बाप्पाचे आगमन झाले की सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते। बाप्पाचे विसर्जन झाले की चाहूल लागते ती म्हणजे नवरात्री या सणाची। नवरात्री हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। दरवर्षी देवी दुर्गाच्या उपासनेसाठी नवरात्री हा सण साजरा केला जातो। 9 दिवसांच्या नवरात्रीचा हा काळ भक्तांना ध्यान साधनेसाठी प्रेरित करत असतो। नवरात्रीचा हा काळ नवे प्रारंभ करण्यासाठी व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात शुभ मानला जातो। तसेच नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो। यामुळे या दिवसात आपल्यामध्ये नवीन शक्ती, नवीन उत्साह, नवीन उमेद निर्माण होत असते। नवरात्रीच्या काळात अनेक लोक एकत्र येतात, ज्यामुळे सामाजिक आपुलकी वाढते। दुर्गा मातेचा सन्मान व्हावा यासाठी हा सण साजरा केला जातो। हा सण 9 दिवस साजरा केला जात असून यामध्ये 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची आराधना केली जाते। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, पुष्टांबी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री अशी ही देवीची 9 रूपे आहेत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दरवर्षी घटस्थापना केली जाते। यावेळी कलश स्थापना करण्याची परंपराच आहे। कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या 9 दिवसांची पूजा पूर्ण मानली जाते। हा कलश पहिल्या दिवसांपासून ते 9व्या दिवसांपर्यंत घरात ठेवला जातो। त्यानंतर या कलशाचे दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते। कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो। कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानण्यात आले आहे। कलशाच्या मुखात विष्णू, गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो असे म्हटले जाते। तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे असे देखील म्हटले जाते। घटस्थापना आजपासून सुरू होत असल्याने शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजपासून नवरात्रातल्या देवीच्या प्रत्येक रूपाचे महत्त्व आणि तिची माहिती आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। तोपर्यंत पाहत रहा ऋतम मराठी।